नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इंडियन एअरफोर्स, तर या इंडियन एअरफोर्समध्ये एअरमॅन या पदाचा जागा निघालेल्या आहेत आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेसने या जागा फिल केल्या जाणार आहेत. तर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. भारतीय वायुसेना Indian Air Force invites Indian Gorkha, a subject to of Nepal male candidates, to appear in recruitment rally from 28 March 2024 to 5 April 2024 to join the IAF as a airman in Group Y non-technical medical assistant trade at Lal Parad Ground, भोपाल, मध्य प्रदेश मध्ये ही रिक्रुटमेंटची प्रोसेस कंडक्ट केली जाणार आहे. सिलेक्शन इन द इंडियन एअरफोर्स इज फेअर अँड ट्रान्सपरंट अँड ऑन मेरिट ओनली. ॲट नो स्टेज एनी ब्राईब इज रिक्वायर्ड. तर कुठल्याही ब्राईबला तुम्ही बळी पडू नका, तर असं कॉशन इथे दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे. इंडियन एअरफोर्स ऑफर्स अपॉर्च्युनिटी ऑफ अ मेल इंडियन, ते गोरखा असतील, नेपाळचे सिटीजन, फ्रॉम स्टेट ऑफ मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, UT, दमण अँड दीव, लक्षद्वीप, दादर नगर हवेली. तर या ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट या ट्रेडसाठीची ही भरती आहे. तर या स्टेटसाठीची ही रिक्रुटमेंट इथे आहे. डेट लक्षात घ्या, 28 मार्च 2024 ते 29 मार्च 2024. रिपोर्टिंग डेट असणार आहे 28 मार्च 2024. तर ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट याचं हे होणार आहे. ॲक्टिव्हिटी होईल, फिजिकल फिटनेस टेस्ट होईल, त्यानंतर रिटन टेस्ट होईल, ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट तुमची 2 ही घेतली जाईल आणि मेडिकल अपॉइंटमेंट्स या तुमच्या त्या दिवशी कंडक्ट केल्या जाणार आहेत 2 दिवसामध्ये. यात डिस्ट्रिक्ट टू बी कवर्ड जे आहेत, तर ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ अ स्टेट ऑफ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्याची 28 आणि 29 मार्चला कंडक्ट केली जाणार आहे. त्यानंतर 31 मार्च आणि 1 एप्रिल या दिवशी फिजिकल टेस्ट, रिटन टेस्ट, ॲडॅप्टिबिलिटी टेस्ट अँड मेडिकल अपॉइंटमेंट हे ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, UT, दमण अँड दीव, लक्षद्वीप, दादर नगर हवेली. तर या संपूर्ण स्टेटची ही 31 मार्च आणि 1 एप्रिलला ह्या टेस्ट कंडक्ट केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर 3 आणि 4 एप्रिलला हे ऑल डिस्ट्रिक्ट ग्रुप वाय मेडिकल असिस्टंट फॉर कॅन्डिडेट होल्डिंग डिप्लोमा आणि BSc इन फार्मसी. डिप्लोमा आणि BSc इन फार्मसीच्या कॅन्डिडेट ऑल स्टेटमधील यांची ही 3 एप्रिल ते 4 एप्रिलला कंडक्ट केली जाणार आहे. सो तुम्ही कुठल्या क्रायटेरियात बसत आहात ते बघणं लक्षात घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे त्या तारखेला. द रिक्रुटमेंट टेस्ट shall be conducted from 6 AM onwards as per the details given above. Only candidate fulfilling the domicile recruitment as mentioned of para 1 and eligibility condition reporting to the Lal Parade Ground, Bhopal, Madhya Pradesh. Rally 10 AM cut-off time on 28 मार्च, 31 मार्च, 3 एप्रिल. 10 AM अगोदर तिथे तुम्ही पोहोचणं गरजेचं आहे. The recruitment test is not for selection as commission officer, pilots and navigators. यांच्यासाठी ती नसणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया लक्षात घ्या. मॅरिटल स्टेटस अँड डेट ऑफ बर्थ ब्लॉक. तर मेडिकल असिस्टंट ट्रेडसाठी कॅन्डिडेट शुड बी अनमॅरिड अँड बॉर्न बिटवीन 24 जून 2003 ते 24 जून 2007 या दरम्यान त्याचा जन्म झालेला असावा. मेडिकल असिस्टंट ट्रेड विथ डिप्लोमा आणि BSc यासाठी अनमॅरिड कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन 24 जून 2000 आणि 24 जून 2005 मध्ये ते बॉर्न असणं गरजेचं आहे. मॅरिड कॅन्डिडेट शुड बी बॉर्न बिटवीन 24 जून 2000 ते 24 जून 2003 यामध्ये त्यांचं एज हे डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10+2 इंटरमिजिएट इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन with physics, chemistry, biology, English
आणि 50% मार्क्स इन ॲग्रिगेट, तर हे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. और शुड हॅव पास 2 year वोकेशनल कोर्स अँड नॉन वोकेशनल सब्जेक्ट दॅट इज फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 50% मार्क्सने पास करणं गरजेचं आहे. दुसरं आहे कॅन्डिडेट विथ डिप्लोमा इन BSc फार्मसी विथ 50% मार्क्स, हे सुद्धा या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत. डोमेसाइल रिक्रुटमेंट टू बी एलिजिबल अपेअर ऑफ रिक्रुटमेंट रॅली ॲट लाल परेड ग्राउंड भोपाळ मध्य प्रदेश, तर प्रत्येक स्टेटचं तुमच्याकडे डोमेसाइल असणं गरजेचं आहे ज्या स्टेटसाठी ही भरती चालू आहे. तर मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्ड्स जे आहेत, तर हाईट तुमची 152 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. चेस्ट ही 5 सेंटीमीटर इन्क्रीज होणं गरजेचं आहे. वेट तुमचं प्रोपोर्शनल टू हाईट नुसार वेट असणं गरजेचं आहे. हिअरिंग तुमचं कॅन्डिडेट शुड हॅव नॉर्मल हिअरिंग. त्यानंतर डेंटल शुड हॅव हेल्दी गम्स, गुड सेट टीथ आणि व्हिज्युअल हा तुमचा 636 आईजचा व्हिज्युअल असणं गरजेचं आहे. तर या पद्धतीच्या डिटेल्स या ॲडमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर आणि बाकीच्या प्रोसेस या तुम्ही इथे चेक करू शकतात. सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.